Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए. नाशिकच्या नांदगाव तहसीलदार कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने 0 ते 20 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर सेवानिवृत्त व डी.एड. बी.एड. धारकांची कंत्राट भरती निर्णय रद्द करावा, तसेच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्वरित राबवण्यात यावा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या उपोषणात RPI नांदगाव यांनी उपोषणात सक्रिय सहभाग घेऊन उपोषणात सामील झाले. नांदगाव तहसील कार्यालयावर हे उपोषण करण्यात आलं असून या उपोषणास नांदगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रमुख चिंचोली यांनी भेट देऊन कुपोषणाच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. शासनाने शिक्षक दिनी निर्णय घेतला ही अत्यंत वेदनादायक आहे. यात RTE निर्णयाची पायमल्ली होणे, पोर्टलमार्फत भरती चालू असताना त्याची पायमल्ली होत आहे. तसेच काही कोर्टात केस दाखल आहेत, त्यावर निर्णय होईपर्यंत इतर सेवानिवृत्तीची भरती करू नये. हजारो B.एड. D.एड. धारकांची भरती प्रक्रियेत सामील करावे. पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कंत्राटी भरती करू नये अशी या दरम्यान मागणी करण्यात आली. प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना दिलेल्या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नांदगाव शहराध्यक्ष महावीर नाना जाधव, ज्योती गायकवाड, गीतांजली निकम, प्राजक्ता खैरनार आदीच्या सह्या आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली. आज या महिला शिक्षकांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महावीर भाऊ यांनी जे लाक्षणिक उपोषण केले, त्यांनी ज्या मागण्या निवेदनात दिले त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन हा दिवस असतो आणि ह्या दिवशी, इतक्या चांगल्या दिवशी, शिक्षक दिनाच्या दिवशी ह्या सरकारने जो निर्णय घेतला कंत्राटी भरतीचा, आणि त्या निर्णयाला आमचा विरोध आहे. कारण की जे विद्यार्थी D.एड. B.एड. होऊन CETच्या परीक्षा वगैरे देऊन आज भरपूर बेरोजगार मुलं पडलेले, त्यांच्या नोकरीसाठी त्यांची ताणाताण चालू आहे. आणि त्यामध्ये ह्या सरकारने हा निर्णय घेऊन त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. त्याच्यामुळं जो GR त्यांनी काढलेला आहे 5 सप्टेंबरचा कंत्राटी भरतीचा, तर तो GR त्यांनी रद्द करावा यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून रामदास आठवले साहेब आणि प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही ह्या महिलांसाठी जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही इथं लाक्षणिक उपोषण करत आहे. तर आमची सरकारला विनंती आहे का तुम्ही हा GR रद्द करावा आणि ह्या ज्या महिला आहे त्यांना त्वरित लवकर पात्र म्हणून नोकरीवर रुजू करावा अशी आमची विनंती. नमस्कार, मी ज्योती महेश सुरसे, एक पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली पात्रता योग्य अभियोग्यता धारक. या ठिकाणी आज आम्ही 5 सप्टेंबर 2024 रोजी जो GR निघाला आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा, तो रद्द व्हावा यासाठी लाक्षणीय उपोषण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी केलेले जवळपास 2 लाख विद्यार्थी असताना हा GR काढून आमच्यावर सर्वात मोठ्या प्रमाणात अन्याय केला. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की हा GR त्वरित रद्द करून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा 15,000चा दुसरा टप्पा त्वरित पूर्ण करावा. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमासोबत BA MA इंग्लिश पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीची पात्रता देऊन आम्हालासुद्धा सेमीला प्राधान्य देण्यात यावे. तसेच पवित्र पोर्टलला एक परीक्षा एक बिंदू या प्रचलित धोरणानुसार पहिल्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, तसेच मुलाखत यादी ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे अशा विद्यार्थ्यांना बाद करून नवीन विद्यार्थ्यांना संधी द्यावी, जेणेकरून बेरोजगारीची झळ आम्हाला बसणार नाही आणि आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळेल. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर
क्लिक करा.